हॅलो मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचे टिकाची वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर साध्या सुद्धा रेसिपी आणि गावाकडची ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा. तर आपण गावाकडच्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत हळूहळू. तर गावाकडची जेवण बनवण्याची पद्धत किंवा साध्या मसाल्यातून बनवलेली अन्न हे छानच लागते. त्यामुळे जास्त मसाला न वापरता कमी मसाला बनवलेले पदार्थ असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल आणि लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट द्या खूप. तर चला, तर मग आज आपण बनवत आहोत घेवडा मिक्स भाजी बनवत आहोत. तसं म्हणायला गेलं तर घेवडा, शेंग आणि भरपूर काय काय आहे. तर आपण फोडणी टाकली आहे, जिऱ्याची फोडणी टाकली आहे. त्यात कांदा टाकून परतला आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तसंच आपण वांग्याचं भरीतही बनवणार आहोत आज. सिंपल आणि साध्या पद्धतीने फक्त कांदा, नमक, मिरची, मसाला आणि काहीच नाही जास्त घालायचं. त्यात सिंपल साधंच अन्न हे खूप छान लागतं. अशी शेवग्याची शेंग आणि वांग्याचं भरीत आणि भाकरी असा आजचा मेनू होता. तर हे कालचं शूट होतं. तर डेली रोजच्या रोज जात नाही कालचं शूट, हे आज जातं. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल आणि सपोर्ट करा. तर अचानक उपवासही होता आमच्या घरी, त्यामुळे वरी बोलतात, काय जण बगर बोलतात. ते खिचडी बनवली होती. तर हे दिसतं हिरवं वाटत, ह्यात दुसरं काही नाही, फक्त शेंगदाणे आणि हे काय बोलतात त्याला, शेंगदाणे आणि मिरची आहे. तर फक्त जिऱ्याची फोडणी टाकूया, भाजून घेऊया. त्यानंतर दही 1 वाटी छोट्या वाटीने टाकून घ्यायचं. सगळं मिक्स करायचं, छान मिक्स करायचं. त्यात हळद थोडीशी टाकायची, बटाटा टाकायचा त्याच्यामध्ये आणि मिक्स करून आणि थोडा बटाटा शिजवून घ्यायचा. छान बटाटा शिजायला वेळ लागतो, त्यामुळे बटाटा शिजवून घ्यायचा थोडासा. त्यानंतर त्यात पाणी घालायचं, भाताचं डबल पाणी घालून घ्यायचं आणि नमक टाकून मस्तपैकी शिजवून घ्यायचं. दह्यासोबत खायचं खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. सिंपल आणि साधी रेसिपी आहे, कोणीही बनवू शकतं आणि लागतेही छान. सिंपल जेवढं असेल तेवढ्या गोष्टी छान लागतातच. तर अशा रीतीने आपला खिचडी बनवू शकतो किंवा मसाले भात बनवू शकतो किंवा आपल्या उपवासाची खिचडी असं काहीही बोलू शकतात त्याला. तर अशा रीतीने सिंपल पद्धतीने बनवलेली खिचडी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती, छान बनली होती का नाही. तर ही दह्यासोबत खूप छान लागते. दही घालाल तेवढं कमीच आहे, त्यामुळे दही भरपूर दह्याचा वापर करा. अशा रीतीने ही खिचडी, बिर्याणी किंवा काहीही बोलू शकता त्याला. तर अशा सिंपल पद्धतीने बनवलं. तर आत्ता मेनू हा होता भाकरी, वांग्याचं भरीत आणि शेंग घेवड्याची आणि उपवास होता म्हणून हा भात बनवला होता. तर दह्यासोबत खाल्ला तो खूप छान लागला. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. असेच माझे नवीन ब्लॉग गावाकडचे पाहण्यासाठी सबस्क्राईब हे नक्की करा आणि सपोर्ट करा.